श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, अगदी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल, पण आपल्याला नियमाने पूजा करायची आहे भोलेनाथाची, आणि हे जी व्रत आहे त्या व्रताचे काही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. मग यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 सुरू होत आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला आपल्याला साजरी करायची आहे. पूजाचा मुहूर्त 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 आणि रात्री 9:23 ते मध्यरात्री 12:34 आहे. महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरात आपण करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मिळतं बघा. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केलं पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचं व्रत करावं. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोमवारी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 पासून सुरुवात होत आहे तर सकाळचे 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरात सगळ्यांनीच केलं पाहिजे. आता आपण या व्रताचे काही नियम आहेत ते पाहणार आहोत. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास धरावा. परंतु ज्यांना समजा काही शारीरिक अडचणी असतील, काही त्रास असेल तर तुम्ही तुमचा वैयक्तिक निर्णय फराळ करून सुद्धा उपवास करू शकता. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून, फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतात. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे सेवन या दिवशी टाळायचे आहे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी पदार्थाचे या सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान भोलेनाथांची आपल्याला आराधना करायची आहे. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात. व्रताच्या दिवशी दिवसा झोपायचं नाही बघा. शास्त्रानुसार दिवसात झोपल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक व्याधी असतील, त्रास असेल तर ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, तर काही जण फलाहार, तर काही जण पाणी न घेता सुद्धा उपवास करतात. हा ज्याचा त्याचा इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारचं व्रत आहे बघा. कोणाचाही हेवा करू नका. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करा, चालतंय. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावे. म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे
आपल्याला व्रताचं फळ दुप्पट मिळतं अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे, त्यासाठी सात्विक अन्नपदार्थच घ्यावेत. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा, केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील आपल्याला व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते मिळतं. गरोदर आणि ज्या महिला बाळाला स्तनपान करणाऱ्या आहेत त्यांनी उपवास करावा, नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी, मंत्र जाप केला तरी देखील चालेल. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर खात नाहीत, पण काही भागामध्ये खाल्ली जाते. असं देखील म्हणतात की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. तुमच्याकडे खात असतील तर खा, नसतील खात तर खाऊ नका. आपापल्या भागानुसार या गोष्टीचा नियम तुम्ही पाळू शकता. तर बघा, आता त्याच्यानंतर महत्वाचा नियम आहे तो म्हणजे सोमवार. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला महिलांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी तुम्ही धुवू शकतात. यश, समृद्धी, शांती, आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे खूप शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय हा मंत्र जप करावा. या शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देखील द्यावे. व्रताचा संकल्प घ्यावा. महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची आपली दररोजची देवपूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. अगदी बघा, संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा सुद्धा तुमची पूर्ण होते. भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर आणि गंगाजलाने नक्कीच अभिषेक करा. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. आपल्या इच्छानुसार तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ती दुर्दैव आणते. केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे. अशी पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे बघा हे. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. आता बघा, जर तुम्हाला उपवास तर करायचा आहे पण काहीतरी शरीराला त्रास आहे तर तुम्ही उपवास करू नका. अगदी तुम्हाला जमेल तशी भोलेनाथाची उच्च कोटीची सेवा करण्याचा प्रयत्न करा. उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पानं अर्पण करू नयेत. शिवलिंगाला हळदी कुंकू सुद्धा लावत नाहीत. पूजेमध्ये सिंदूर आणि हळद सुद्धा टाळावे. बघा, जर तुम्हाला काही समजा शारीरिक व्याधी असतील, काही वैयक्तिक समजा अडचणी असतील तर अशा वेळेस तुम्ही सेवा करा. तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. आता महाशिवरात्री हे उपाय काही म्हणजे बघा, संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पानं आणि रुद्राक्ष अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी बघा, जेणेकरून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या कायमच्या दूर होतील. नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात 11 दिवे लावा. मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या निवारण होते. अशा प्रकारे बघा, महाशिवरात्रीचे व्रताचे नियम आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.